काय म्हणता आहे का रसाली नाही ना. आज दिवाळी आहे आणि कसं आहे माहिती आहे, मागच्या लग्नात ना हिला कुठे मी फिरायला घेऊन गेलो नव्हतो. कसं झालं की मी 15 दिवस सुट्टी काढलेली, पण पावसाने काय आम्हाला फिरून नाही दिली. मग मागचे 4-5 महिने माझ्या पाठीच लागले, फिरायला जाऊया. मग बोललो चला 2 दिवस सुट्टी आहे दिवाळीची, मग आपण फिरायला जाऊ. मग आज आम्ही आता निघालो आहे लोणावळ्याला, आणि लोणावळ्याला जरा जवळजवळ पोचलोच आहे आम्ही. आणि हे बघा आम्ही आता कुठे आलो. तर समजा आता आम्ही त्या गेटवरच आहोत, आणि इकडे असंच आता 3 तासची आम्ही ड्रायव्हिंग केली आहे. मग जरा त्यात पॉज घेण्यासाठी थोडंसं सर्वच घेण्यासाठी थांबलो आहोत. अशाली कसं वाटतं तुला? नाही ना, छान नाही, कसं वाटतं? आता आम्ही निघालो पावना लेकला, आणि इकडे खूप ट्रॅफिक आहे. रस्ता छोटा आहे आणि दोन्ही साईडने गाडी येतात. त्यामुळे आरशाली तुला कसं वाटतं? आज सकाळी 8 वाजता घर सोडलं आहे. नाही तर मी आणि माझी लाडकी धन्नो आणि माझ्या बायकोसोबत आज आम्ही आलो आहोत एका अशा ठिकाणी जिकडे निसर्ग आहे, जिकडे फॅमिलीसोबत तुम्ही खूप चांगलं टाईम स्पेंड करू शकता, आणि तिकडे एक तलाव आहे. मी बोलत आहे पावना लेकबद्दल. मी बऱ्याच व्हिडिओ आणि बघितलं असेल की पावना लेक कॅम्पिंग म्हणतात. तसं मी आलो आहे माझ्या बायकोला घेऊन इकडं, आणि आत्ताच जस्ट आम्ही आलो आहे. आणि बघा माझी धन्नो, आणि तिकडे आमचा कॅम्प साईड एरिया आहे. इकडे यायला आहे ना, मुंबईवरून मला जवळजवळ 4 तास लागले. 4 तासात मी इथं पोचलो. आणि लोणावळा सिटीपासून कमीत कमी हे आत जिथे पावना तलाव आहे तिकडे 20 किलोमीटर आत आहे. तर या तुम्हाला दाखवतो पुढे. मी आज ज्या कॅम्पिंगमध्ये आलो आहे त्यांचं नाव आहे रिलॅक्सेशन नेस्ट अँड कार्निवल कॅम्पिंग. इथे तुमचे रेट्स पर पर्सन 1000 रुपये पासून स्टार्ट होतात. त्यात सर्व इन्क्लूड आहे. म्हणजे त्यात तुम्हाला नाश्ता संध्याकाळचा, त्यानंतर डिनर, लिमिटेड बार्बिक्यू, आणि त्यासोबत सकाळचा नाश्ता, आणि त्यात DJ रात्रीचं, आणि खूप छान लाईटिंग असते इकडे. आता आम्ही जो बुक केला आहे मी आणि माझ्या बायकोसाठी, तो मी 1600वाला घेतला. टेंट जरा मोठा घेतला आणि आमच्याकडे सामान जास्त होतं. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि हळूहळू इथं माणसं येत आहेत. इथं दुसऱ्या ॲक्टिव्हिटी पण करायला भेटतात, जसं कॅरम खेळायला भेटतं, क्रिकेट खेळायला भेटतं, आणि बॅडमिंटन. तर मी आणि माझी बायको आम्ही बॅडमिंटन खेळणार आहोत. बाय. तर आता आम्ही गेम खेळायला आलो आहे. म्हणजे आणि ही बघा माझी बायको हर्षू, हाय बोल. हर्षू, आणि हर्षूला बोललो की आधी बॅडमिंटन राहू दे, आपण आर्चरी करू. आणि हर्षू बघा नेम लावते. माझ्यावर लय भारी नेम लावला त्यांनी. आता निशाणावर बघू कसा लागतो इथं. बघा माझी बायको निशाणा लावते. तुझा बरोबर नाही निशाणा. लवकर अन्वी, बरोबर 8, 9, 10. जाऊ दे आपण ना बॅट बॉल खेळू. ओके, नाही कट नको, आपण बॅट बॉल खेळूया.
लावणार आता बघू कसं लागतंय. आता हे बघा नेमका 10वर स्कोर करणार आहे हर्षू. 9 नाही तर 10. ओके आता बघा हर्षाली बरोबर नेम लावत्या. जास्त जोरात जोरात ताण. ओ हो 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 मस्त नेम लावलाय. हा ते टाली दे मला टाली दे. जबरदस्त. तुम्हाला ना मी रूम दाखवतो आणि टेंट पण दाखवतो. इकडे बघा हे आपले छोटे रूम आहेत की ज्यामध्ये मॅक्सिमम 3 लोक राहू शकतात. आणि इथं खाली गादी असते म्हणजे बेड नसते. आणि आम्ही जे रूम घेतले ते तुम्हाला दाखवूया. ही आहे आमची रूम. बेड आहे आणि बाकीच्या रूममध्ये काय मध्ये बेड असतो काय मध्ये टेंट असतो. तर त्यामध्ये गादी असते. मोस्टली ते गादीच आहेत पण आम्ही बेडवाली बुक केली आमच्या कम्फर्टसाठी. तुम्हाला मी टेंट पण दाखवतो. आणि हा एंट्री आहे जिकडे आम्ही जातो तलावाकडे. आणि इकडे हे आहेत कॅम्पिंगसाठी जे छोटे छोटे टेंट असतात. मस्त आहे ना. आणि हे बघा इकडे असे रूम आहेत तर यांच्यामध्ये बेड नाही. तुम्हाला इकडे फक्त गाद्या भेटतील. आणि असे बघा हे टेंट असतात ज्याचं आतून बघा असे दिसतात. खूप छान आहे. आणि असं जर फॅमिलीसोबत येत असाल तर तसे बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. आता हे बघा ऐकू असते माझी. थांब तू नंतर बस माझ्या नंतर. या तुम्हाला तलाव दाखवतो. आणि हा आहे तलाव. आणि तलावाच्या बाजूला पण कॅम्प आहेत जिकडे छोटे छोटे टेंट दिलेत. आणि इकडे खूप गर्दी असते. हे म्हणजे बघाल हे फुल असतं आणि तिकडे ते रूम नेहमी फुल असतात. तिकडे बोटिंग पण आहे बघा. मी आणि हर्षालीला तर घेऊन जाणार आहे बोटिंगसाठी. आणि इकडे बघा तलाव बघा किती छान दिसतं. आणि हा बघा हा तलाव साईडचा व्ह्यू आहे. तिकडे बोटिंग पण खूप अफोर्डेबल आहे. जास्त महाग पण नाही. आणि त्यामध्ये तुमची मशीनवाली बोट आहे. एक जरा हाताने धक्का देतो अशीवाली बोट आहे. हा जो पावना तलाव आहे तो मानवकृत तलाव आहे. आणि हा पाणी म्हणजे धरणाद्वारे अडवला गेला आहे. खूप मोठा आहे. आणि याच्या अवतीभोवती अशी कॅम्पिंग करणारे खूप आहेत. बघा किती छान आहे. डोंगर किती छान दिसतो. हे बघा हर्षाली. हर्षू हाय बोल. आणि माझी बायको. नुकतंच आमचं मेमध्ये लग्न झालं.
आणि आम्ही खूप प्लॅन केलेले. म्हणजे ना माझं लग्न 15 मेला झालं आणि बऱ्याच म्हणजे पूजा वगैरे सर्व 18 तारखेला कंप्लीट झालं. त्यानंतर पाऊस इतका पडला, म्हणजे लग्नानंतर जो पाऊस सुरू झाला तो आत्तापर्यंत थांबलाच नाही पाऊस. मग त्यात आम्हाला कुठे फिरायला नाही भेटलं. पण मी याला बोललो या दिवाळीत आपण जायचं, कारण की सुट्टी पण मला लिमिटेड आहे. 2 दिवस घरी दिले, उरलेली 2 दिवस सुट्टी बोललो आपण फिरण्यात घालू. मग बोललो कुठे जायचं. मी बोललो निसर्गाच्या सानिध्यात जाऊ. आणि पावना लेकबद्दल मी खूप काही ऐकलेलं. आणि मग बोलत चल हा डायरेक्ट जाऊ. आणि मग आम्ही इथं आलो. आणि हर्षू जाते कुठं, अरे लाजू नको. ही बघा ही खूप लाजते माझी बायको. अरे लाजायच नाही. तर आता आम्ही निघालो आहे बोटिंग करण्यासाठी. आणि लाईफ जॅकेट, बोट बघा. आणि तिकडे ती इंजिनवाली बोट पण आहे. बघू आता कशाने जायचं. हर्षाली कशाने जायचं या बोटने? त्या मला ह्याच्याने ट्राय करायचं. दोन्ही ट्राय करू आपण. कसे नदी बघा किती शांत आहे, मस्त आहे ना. असं आयुष्यात ना आपल्या बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध होत राहतात. जसं की आता म्हणाय गेलं तर मुंबईला तर माझं मन फक्त कामानिमित्तच असतं. असं वाटतं कधीतरी निसर्गाच्या सानिध्यात यावं, शुद्ध हवा खावी. तर 3-4 महिन्यातून ना अशी एक पाऊस सोडून 3-4 महिन्यातून एकदा बाहेर पडलं पाहिजे माणसाने निसर्गाच्या सानिध्यात. ते बघा बोट घेऊन आलाय तो. तर आता हर्षली आणि मी स्पीड बोटमध्ये बसलो आहे. आणि मगाशी एकानं विचारलं ना तर ते बोलले की त्यांना खूप मजा आली. तर आता आम्ही करत आहोत. आणि हे बघा दादा नमस्कार. चला आपण मजा करूया. आमची बोट बोट आणते. खूप महाग असतं. आता ही बोट थांबली आहे फोटो काढण्यासाठी किंवा बघण्यासाठी. आणि हा बघा हा डोंगराचा नजारा बघा कसा आहे. तलावामधून डोंगर सेंटर पासून असा दिसतो. खूप छान आहे बघा. मला ती राईड करून खूप छान वाटली. आणि वातावरण पण खूप छान आहे, मस्त थंडावा आहे. खूप छान छान हॉटेल आहेत मोठे, आजूबाजूला मोठे 3 स्टार 5 स्टार हॉटेल आहेत. आणि तुमचा एकदमच लो बजेट कम असेल तर इथे गावातले लोक पण तुम्हाला त्यांच्या घरात राहून देतात. तर आजूबाजूला इन्क्वायरी केली तर तुम्हाला भेटेल. आणि तो बघा आमचा कॅम्प साईड एरिया. हा आमचा कॅम्प साईड एरिया आहे. दादा पाव दे ना ते आपलं कॅम्पिंगचं 170. दूध आहे का दूध? छान वाटतं ना पाणी. शहरात आलो ना शहरात आणि जेव्हा हे बघतो ना की नदीतून त्याच्या नद्यांच्या हालत असतात खूप त्रास होतो मला. म्हणजे पाणी होणं छान वाटतं. जेव्हा तेच पाणी माणसांच्या वस्तीत येतं ना ते सांडपाणी होऊन जातं. आमची आता बोटिंग करून झाली आहे. आणि खरं हर्षल आणि मला खूप मजा आली. आणि जवळजवळ इथं आता 6:30 वाजायला आल्यात.
आणि लोकांची गर्दी वाढत चालली आहे, कारण की मला आता इथं कळलं आहे की इथे कॉर्पोरेट बुकिंग झाली आहे 200 जणांची आणि खूप जास्त क्राऊड आहे आज. इव्हनली कसं वीकडेजला क्राऊड नसतो, विकेंडला असतो आणि आज क्राऊड आहे कारण की इथं कॉर्पोरेट बुकिंग झाली आहे आणि मला असं वाटतं आज खूप मजा येणार आहे. मी तुम्हाला ते नक्की दाखवेन. बघा आमची रूम आणि आमच्या रूममध्ये खासियत ही आहे की इथे एक खिडकी आहे, मस्त उजेड येतो आणि तिकडे पण एक खिडकी आहे, दरवाजा आणि बघा लाईट खूप छान दिसतं रात्रीचं आणि वर एक फॅन आणि वॉशरूम कॉमन आहेत, खूप छान आहेत, मस्त आहेत. आणि ही बघा माझा जीव बघा. पिल्लू काय करते? पिल्लू टाइमपास करते मोबाईलमध्ये, तिला बिझी राहू दे तिकडे. आणि बाहेरून तुम्हाला इथून कसं दिसतं तर हे बघा माणसं आलेत खूप आणि सर्वजण आता मजा करणार आहेत कारण की रात्री तर फुल धमाल असते, खूप धमाल. क्राऊड वाढला आहे आणि इकडे आता स्टुडंट आले आहेत, कॉलेजची माणसं आले आहेत आणि आता आम्ही धमाल करणार आहोत. सुरुवात झाली आहे. पण सुरुवात झाली आहे आणि लाईन लागली आहे चाय नाश्त्यासाठी लागली. बघा गाणे स्टार्ट झालं आणि डीजेवर मस्त मस्त मराठी हिंदी असे मिक्स गाणे लागतात आणि हर्षाली बघा रेडी झाली आहे, छान दिसते हर्षाली. आणि आम्ही पण आता फुल धमाल करणार आहोत, तुम्हाला नक्की खूप काही बघायला भेटणार आहे.
मेरे महबूब कयामत होगी आज इस बात तेरी गलियों में मोहब्बत होगी मेरी नजरें तो गिला करती है तेरे दिल को भी सनम तुझसे शिकायत होगी लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के लगाए गए सवेरा जब हुआ तो फूल बन गए चुरात आई तो सितारे बन गए लिखे जो खत तुझे मेरे रंग में रंगने वाली परी हो या हो परियों की रानी या हो मेरी प्रेम कहानी मेरे सवालों का जवाब दो गुड मॉर्निंग. आता सकाळ झाली आणि सकाळचे वाजले आहेत 8 आणि माणसं रात्र 3-4 वाजून जागेच होती पण आम्ही 1:30 वाजता झोपलो कारण की आम्हाला सकाळी उठायचं होतं आणि देवदर्शन आणि 2-3 पॉईंट बघायचे होते त्यासाठी आम्ही लवकर झोपलो आणि रात्री आम्हाला खूप मजा आली खूप एन्जॉय केला आम्ही आता फ्रेश होऊन थोडं नाश्ता Tell me now how you want. Tell me now how you want. बघा हा आहे पावना डॅम आणि खूप भारी दिसतं त्याच्या जवळ जाऊ शकत नाही खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि हा मानव निर्मित तलाव आहे मागे चंद्रपूरला कसं आहे की नॅचरली तलाव होता तसा नॅचरली नाही आहे मानव निर्मित आणि आम्ही आता सोडत आहोत हा डॅम तलावाच्या दुसऱ्या साईडवरून आम्ही आता लोणावळा जातो पहिली साईड क्रॉस केली की आमचं कॅम्पिंग होतं